हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतोय आणि त्या प्रकरणाचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि या प्रकरणातील पहिला जो कंटेंट आहे तो आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे काय तर त्याचे विविध मेथड्स कुठले आहेत त्यातला पहिला मेथड आपण पाहणार आहे. त्याचं नाव आहे इलिमिनेशन मेथड. तर अधिक वेळ न घालवता मित्रांनो आपण सुरुवात करतोय. व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन? सो व्हॉट इज लिनियर इक्वेशन वी आर गोइंग टू फर्स्ट डिस्कस हियर. पहिल्यांदा आपण लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात ते पाहूया. हियर an equation which contains two variable and the degree of each term containing variable is 1. पहा, दोन व्हेरिएबल असणार आहेत. एक्स वाय असू शकतात, एम एन असू शकतात आणि त्या व्हेरिएबलची डिग्री मात्र फक्त काय असते 1 असते. त्याला आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल पहा, 3x - 4y + 12 = 0. 3x, x is variable, 3 is coefficient, y is variable, x and y दोन व्हेरिएबल आहेत आणि त्यांचं जर पॉवर पाहिलं म्हणजे डिग्री जर पाहिलं तर ते 1 1 असणार आहेत. तिथे 2 3 असणार नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इट इज अ जनरल फॉर्म. आपण जनरल इक्वेशनच पाहतोय त्याचं. आता सी हियर एक्स अँड वाय काय आहेत, दोन्ही व्हेरिएबल आहेत, त्यांचे पॉवर किंवा डिग्री 1 आहे. सो सी ax + by + c = 0 is the general form of linear equation of 2 variable. तर त्याचा जनरल फॉर्म जो आहे तो ax + by + c = 0 असा आहे. वेअर आता कंडिशन काय असते पहा, a b c हे जे 3 आहेत त्याला आपण कोएफिशिएंट म्हणतो, हे रिअल नंबर असतात. आता रिअल नंबर तुम्ही 9th ला शिकलेला आहे. रिअल नंबर कुठले असू शकतात, ते होल नंबर असतात, इंटिजर असू शकतात, रॅशनल असू शकतात किंवा इरॅशनल सुद्धा असू शकतात. हे कोएफिशिएंट काही असू शकतं. रूट मध्ये सुद्धा असू शकतं. √3x - √5y + √30 = 0 असं सुद्धा असू शकतं. तर त्यांचे जे डिग्री कोएफिशिएंट आहे ते काय असतात, रिअल असतात. आणि एक मात्र अट आहे, ए बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. ए बी हे दोन्ही एकाच वेळी 0 असत नाहीत. का असत नाहीत तर पहा, सपोज ए आणि बी जर आपण 0 मानलं तर काय उत्तर येणार आहे, c = 0 शिल्लक राहतं. c = 0 म्हणजे कॉन्स्टंट टर्म = 0. हे कुठल्याही प्रकारचे इक्वेशन नाही आहे, लिनियर इक्वेशन नाही आहे. जर a = 0 झालं तर bx + c = 0 हे लिनियर इक्वेशन आहे, पण ते 1 व्हेरिएबल आहे. पण आपल्याला काय शिकायचं आहे, ax + by + c = 0 हे मात्र इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. तर या टॉपिक मध्ये आपण इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच पाहायचं आहे. तर इथे आपण लिनियर इक्वेशन पाहिलं. आता पुढच्या भागाकडे जातोय. तो भाग म्हणजे आपल्याला ओळखता येतं का. आता आपण पाहिलं फॉर्म्युलेज. तर लिनियर इक्वेशन आहेत का नाही आपण अट पाहिली. आता वी वेअर डिस्कस्ड व्हॉट आर द कंडिशन फॉर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. नाव विथ द हेल्प ऑफ दिस ऍक्टिव्हिटी, हे 1 मार्काला विचारला जातो, खाली दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते खरंच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत का हे आपण चेक करूया. फर्स्ट ऑफ ऑल पहा, दिलेलं आहे त्याने पुस्तकातली ऍक्टिव्हिटी आहे. 4m + 3n = 12. यस, पहा m आणि n हे 2 व्हेरिएबल आहेत आणि त्यांचं पॉवर किती 1 आहे. सो यस, ते काय आहेत, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. सेकंड पाहतोय 3x² - 7y = 13. 2 व्हेरिएबल आहेत, बट x चा पॉवर 2 आहे, क्वाड्रॅटिक आहे, म्हणून तो काय नाही, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. हे सहज आपल्याला कळतं. नेक्स्ट पाहतोय √2x - √5y = 16. तर पहा, √2 √5 हे काय कोएफिशिएंट आहेत, ते काय रिअल नंबर आहेत, असू दे चालणार आहेत. परंतु x आणि y मात्र काय आहेत, दोन्हीही हे 2 व्हेरिएबल, त्यांचं पॉवर 1 आहे, म्हणून दीज आर आल्सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 0x + 6y - 3 = 0. पहा 0x म्हणजे तो व्हेरिएबल नाहीच आहे तिथं. हा लिनियर इक्वेशन आहे पण हा 1 व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल नाही. सो इट इज नो. त्यानंतर 5th एक्झाम्पल पहा, 0.3x + 0y - 36. आता इथं जर तुम्ही अभ्यास केला तर इथं 0y जो आहे तो परत काय नाही,
इक्वेशन होणार नाही, 0 होणार आहे. दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, म्हणजे हा सुद्धा काही नाही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. आणि 6th एक्झाम्पल पहा, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4 आहे. तुम्ही जर 4/x ला, x हा डिनॉमिनेटरला आहे, त्याला जर न्यूमरेटरला घेतला तर 4x⁻⁻1 येतो. सो पॉवर बिकम्स निगेटिव्ह. जर पॉवर निगेटिव्ह झाला तरी सुद्धा तो काय नसतो, इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. आणि शेवटचं पहा, 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. एक्स आणि वाय हे दोन एकाच ठिकाणी आलेले आहेत, तर दोन व्हेरिएबल एकाच ठिकाणी येणार नाहीत. ऑल्सो इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता इथं पाहिलेल्या एक्झाम्पलमध्ये फक्त एक्झाम्पल क्रमांक 1 आणि एक्झाम्पल क्रमांक 3 हे दोनच काय आहेत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत. रिमेनिंग आर नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता आपण पाहतोय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय. सायमल्टेनियस एकाच वेळी दोन इक्वेशन जर आले तर सायमल्टेनियस म्हणतो. पाहूया आता. व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍट सेम टाइम, दोन जर लिनियर इक्वेशन एकाच वेळी जर लिहिलं तर त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. पहा, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, 3x प्लस y इज इक्वल टू 2. हे जर लिनियर इक्वेशन एकाच वेळी लिहिलं तर हे दोन्ही मिळून काय झालेले आहेत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि आज आपल्याला जो पाहायचा आहे पहिला मेथड पाहणार आहे आपण. ऍक्च्युली याच्यामध्ये भरपूर मेथड्स आहेत. एलिमिनेटिंग मेथड आहे, सबस्टिट्यूशन मेथड आहे, इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड आहे, क्रॅमर्स रूल आहे, बायोग्राफिकल मेथड आहे. पण आपल्याला आज या व्हिडिओमध्ये फक्त एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल करायचं आहे. म्हणजे एक्स आणि वाय असतील किंवा एक्स वाय असतील, mn असेल, तर त्यापैकी एका व्हेरिएबल आपण काय करणार आहे, इलिमिनेट करणार आहे. कॅन्सल केलं तर एकाला कॅन्सल केलं तर दुसऱ्याची व्हॅल्यू मिळते. या पद्धतीने आपण पाहतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. तुमच्या समोर दिसतोय एक्झाम्पल नंबर 1, 3a plus 5b is equal to 26 and a plus 5 is equal to 22. So what will happen? आता काय होईल पाहूया आपण मित्रांनो. मेथड फर्स्ट इलिमिनेटिंग मेथड पाहतोय. ऑलरेडी तुम्ही जर अभ्यास केला 3a plus 5b is equal to 26. एक्झाम्पल नंबर 1, a plus 5b is equal to 22. इक्वेशन नंबर 2, 5b ऑलरेडीच काय झालेले आहेत, त्या दोघांचेही कोएफिशिएंट इक्वल आहे. जर त्यांचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर ते इलिमिनेट होणार आहेत. तर आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. इलिमिनेट करण्यासाठी कुठल्या तरी कोएफिशिएंटला आपल्याला इक्वेट करायचा असतो. ऑलरेडी इथं इक्वेट दिलेलं आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, म्हणून हे इक्वेट दिल्यामुळे त्यांचं फक्त आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहे. सबस्ट्रॅक्ट 2 फ्रॉम 1. इक्वेशन 2 मधून 1 करूया, वजा का, तर इक्वेशन 2 जो आहे 26 हा अंक मोठा आहे, 22 त्याच्यातून मायनस करता येतं. सो 3a plus 5b is equal to 26. त्याच्यातून सबस्ट्रॅक्शन करताना a plus 5b is equal to 22. When there is subtraction, sign going to changes. साइन बदलले. 3a upon 3a minus a, 5b minus 5b, 26 minus 22 जर केलं तर पहा 5b 5 गेट कॅन्सल्ड. 3a minus a म्हणजे 2a राहतं, इज इक्वल टू 4 शिल्लक आहे. Therefore a is equal to 4/2. 2 2 जा 4. दोन्ही भागातलं तर a ची व्हॅल्यू तुम्हाला 2 मिळणार आहे. 1 सोल्युशन 2. पुट दिस व्हॅल्यू a is equal to 2 इन इक्वेशन नंबर 2. आता मी ते इक्वेशन नंबर 2 लिहिलं. यू कॅन पुट इन एनी इक्वेशन. तुम्ही a 1 मध्ये सुद्धा ठेवू शकता, 2 मध्ये सुद्धा ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जो इक्वेशन सोपा सुटसुटीत वाढतो तिथंच आपण ठेवणार आहे. तर पुट a is equal to 2. मग 2 ठेवल्यानंतर काय झालं पहा, 2 plus 5b is equal to 22. Therefore 5b is equal to काय होणार, 2 is taking to right hand side, it gets negative. इकडे घेतल्यामुळे तो निगेटिव्ह झाला. 22 minus 2 केलं तर 20 राहतं. सो 5b is equal to 20. आता इथं b ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो b is equal to 20/5. 5 4 जा, टेबल यू नो व्हेरी वेल. 5 4 जा, so b is equal to 4. Therefore we obtained here the value of a is 2 and b is 4 is the solution. आणि हे एक्झाम्पल 2 मार्काला विचारलं जातं. इलिमिनेटिंग मेथड मध्ये अतिशय सोपं आहे. 5b हे इक्वल असल्यामुळे इझिली आपण काय केलं, सबट्रॅक्शन केलं. तर आता ह्याच्यापेक्षा थोडं टफ एक्झाम्पल कडे आपण जातोय. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. x plus 7y is equal to 10. 3x minus 2y is equal to 7. पहा इथे कुठलंही इक्वेट नाही आहे. वी हॅव टू मेक इक्वेट. आपल्याला इक्वेट करायचं आहे. सो एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये x plus 7y is equal to 10 नंबर 1. 3x minus 2y is equal to 7 नंबर 2. आता आपण इक्वेटिंग करताना कोणाला कशाला मल्टिप्लाय करायचं पहा.
जर तुम्ही पाहिला इक्वेशन नंबर 2 3x आहे, इक्वेशन नंबर 1 xच आहे, तर त्या इक्वेशन नंबर 1 ला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3, सो इट बिकम्स 3x प्लस 7 into 3 21y इज इक्वल टू 10 into 3 30, नंबर 3 तो 3 झाला. आता तुम्ही जो ऑब्झर्व केला सेकंड आणि थर्ड ऑब्झर्व करा, दोघांमध्ये 3x इक्वेट झालेलं आहे. आपण इथे x एलिमिनेट करू शकतो. अगेन वी हॅव टू सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट फ्रॉम 3. 2 हा 3 मधून वजा करतोय, तर पहा 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. सबट्रॅक्शन 3x minus 2y इज इक्वल टू 7. वी चेंज द साइन, परत साइन चेंज करतोय. बघा -3x झाला, -2y चा प्लस झालाय, 7 हा मायनस झाला. मग पहा 3x गेट कॅन्सल झाले. 21 प्लस 2y झाला, मायनसचा प्लस झाल्यामुळं 23 होणार आहे आणि 30 minus 7 केला तरी तर 23 राहणार आहे. सो 23y इज इक्वल टू 23 इज द आन्सर. सो y इज इक्वल टू 23/23 मीन्स y इज इक्वल टू 1 उत्तर आलेलं आहे. पुट धिस व्हॅल्यू, परत आपण हे व्हॅल्यू पुट करतोय इक्वेशन नंबर 1 2 or 3 एनिवेअर विच इज सिंपल वन. जिथं सिंपल आहे तिथं ठेवतोय आपण. y इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन नंबर 2. देअरफॉर पहा इक्वेशन नंबर 2 काय आहे, 3x minus 2 into 1 इज इक्वल टू 7 केला. 2 into 1 2 येणार आहे, तो मायनसचा इकडे घेतला राईट हँड साइडला तर तो ऍड होणार आहे. सो 3x इज इक्वल टू 7 plus 2, 7 plus 2 मीन्स 9. देअरफॉर 3x इज इक्वल टू 9 आलं. सो x इज इक्वल टू 9/3 होणार आहे. 3 3 जा 9, सो x इज इक्वल टू 3. वी ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ x. असं नाही की पहिल्यांदा yच काढलं पाहिजे किंवा xच काढलं पाहिजे. एनी व्हॅल्यू वी कॅन फाइंड, कुठली व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करता येते. देअरफॉर द सोल्युशन x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन. तर हे थोडं टफ असलेलं एक्झाम्पल आहे. इट इज आस्किंग फॉर 3 मार्क्स. वन मोर एक्झाम्पल. आपण ह्याच्यापेक्षा थोडं अवघड एक्झाम्पलकडे जातोय. व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स असतात. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळला तर कुठलाही एक्झाम्पल दिला तर सहज सोडवता येतं. वन मोर एक्झाम्पल वी आर डिस्कसिंग हिअर. पहा 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3, 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4. पहिल्यांदा आपल्याला ह्या इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर आपण कन्वर्ट करणार आहे. नंबर 1 आणि नंबर 2 त्यांना दिलं, तर कन्वर्ट कसं करायचं, जे डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरने त्यांना मल्टिप्लाय करायचं. सो इक्वेशन 1 इज मल्टिप्लाइड बाय 3 अँड इक्वेशन 2 इज मल्टिप्लाइड बाय 4. पहा 1 ला आपण 3 ने गुणतोय, 2 ला आपण 4 ने गुणतोय. पहा गुणल्यानंतर काय होतं, 1/3 into 3 3 कॅन्सल झाले. x प्लस 3y इज इक्वल टू 10. दिस इज नंबर 3 इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय केल्यावर 4 into 2 8, 4 4 गेट कॅन्सल, y राहिलं आणि 11 फक्त राहतं कारण की 4 into 4 कॅन्सल झाले. सो दिस इज 3 and 4. फेन वी ऑब्झर्व 3 and 4 प्रिव्हियस एक्झाम्पल सारखं दिसतंय, फक्त कोणाला तर एकाला आपल्याला इक्वेट करायचं आहे. तुम्ही x ला इक्वेट केला तर 8 न मल्टिप्लाय करावं लागेल. जर तुम्हाला इक्वेशन नंबर 4 मध्ये y ला इक्वेट करायचं असेल तर 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापैकी कुठलाही एकाला मल्टिप्लाय करतोय तर नाव मल्टिप्लाय इक्वेशन 4/3. जे सोपं आहे, जो अंक लहान आहे त्याला आपण मल्टिप्लाय करतोय. तर 3 न मल्टिप्लाय केल्यावर तो इक्वेशन 4 काय होतोय पहा, 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. 3 न मल्टिप्लाय केलं सगळ्यांना. नाव वी ऑब्झर्विंग 3 and 5. 3 आणि 5 चा आपण अभ्यास करणार आहे. तिथे 3y इक्वल आहे, तर त्यांचे सबस्ट्रॅक्शन करूया. परत सबस्ट्रॅक्शन करताना कसं होणार आहे, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. 3 मधून 5 वजा करा. तर परत एकाकडे लिहिलं आपण 24x प्लस 3y इज इक्वल टू 33, x प्लस 3y इज इक्वल टू 10. अगेन साइन चेंज केले. 24 मधून एक x गेला, ओनली x आहे म्हणजे तो एक x आहे. एक x वजा केला 23x राहिलं. 33 मायनस 10 केला तर 23 राहिलं. 3y minus 3y get cancelled. So 23x is equal to 23. So again x is equal to 23/23. 1 येणार आहे. आपण आताच पाहिलं म्हणून डायरेक्ट आपण x is equal to 1 लिहिलं. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3. तुम्ही कुठे ठेवू शकता, 1 2 3 4 5 मध्ये कुठे ठेवू शकता, बट विच इज इझीएस्ट, जे सोपं आहे तिथंच ठेवायचं आहे. 1 आणि 2 मध्ये सुद्धा येतं, पण कॅल्क्युलेशन जर टफ आहे. व पुट इन इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवल्यानंतर पहा x च्या ऐवजी 1 लिहिलं. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. वी टेकिंग 1 राईट हँड साइड, इट टर्न निगेटिव्ह. सो 10 minus 1 9 होणार आहे. सो 3y इज इक्वल टू 9 झाला. सो y इज इक्वल टू 9/3. 3 3 is 9. सो आन्सर इज 3. देअरफॉर द सोल्युशन काय येणार आहे पहा परत, x इज इक्वल टू 1
y इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन. आणि मित्रांनो, आपण आता शेवटचे एक एक्झाम्पल पाहतोय, जो एक्झाम्पल पर्टिक्युलर टाईपचा एक्झाम्पल आहे. तर पाहू शकता तुम्ही, 15x + 17y इज इक्वल टू 21, 17x + 15y इज इक्वल टू x. म्हणजे त्यांचे कोएफिशिएंट फक्त इंटरचेंज झालेले आहेत. x आणि y चे कोएफिशिएंट इंटरचेंज झालेले आहेत. असले गणित 1 मार्काला सुद्धा येतं, 2 मार्काला सुद्धा येतं, 3 मार्काला येतं आणि 4 मार्काला सुद्धा येतं. जर फक्त x + y काढा म्हणले, x - y काढा म्हणले तर 2 मार्काला येतं. जर तुम्हाला x आणि y दोन्ही काढायचं असेल तर अशा गणितामध्ये काय करायचं, इक्वेटिंग कोएफिशिएंट करायला जायचं नाही, इलिमिनेशन मेथड वापरायचं नाही. इथे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर एकदा त्यांची बेरीज करायची आणि एकदा त्यांची वजाबाकी करायची. ठरलेलं आहे, अजिबात त्याच्यात बदल नाही. फर्स्ट ॲड दिस टू टर्म, 2 इक्वेशनची बेरीज करा. जे येतं ते शॉर्ट फॉर्ममध्ये लिहा, रिड्युस्ड फॉर्म. या दोघांची सबट्रॅक्शन करा. जे उत्तर येते त्याचा रिड्युस्ड फॉर्म लिहा. मग त्या दोघांचं तुम्हाला काय करायचं ते ठरवता येतं. लेट अस सी, पाहूया आपण काय होतंय. पहा मेथडमध्ये आपण सी एक्झाम्पल लिहिलेलं आहे आपण, नंबर 1 आणि नंबर 2 यांचं आपण ॲडिशन करतोय. लेट्स ॲड द 2 इक्वेशन्स. आपण दोन्ही इक्वेशन ॲड केलं तर पहा काय झालं. 15 + 17 32, 17 + 15 32, 21 + 11 32, 32x + 32y इज इक्वल टू 32. 32 कॉमन काढूया आपण. सी, डिवायडिंग बोथ साइड बाय इक्वेशन 32. 32 न आपण डिवाइड केलं म्हणजे 32 कॉमन काढला तर x + y इज इक्वल टू 1, नंबर 3. यस, लक्षात आलं. ह्याला आपण नंबर 3 दिलं. आता परत ह्याच 2 इक्वेशनचं सबट्रॅक्शन करतोय. पहा, नाव लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 2 फ्रॉम 1 च्या ऐवजी 1 फ्रॉम 2 केलं तरी तर चुकणार नाही, येणार आहे. तुम्ही तसंही ट्राय करू शकता. पहा, 15x + 17y इज इक्वल टू 21, - 17x 15y आणि 11. परत साइन चेंज केले. 15 मधून 17 गेले. 17 हा अंक मोठा आहे म्हणून -2x आलं. 17 - 15 -2y आला, सॉरी +2y आला. आणि 21 - 11 10 आला. हिअर वी हॅव टू डिवाइड बाय 2. प्रत्येकाला 2 डिवाइड करूया तर काय उत्तर येणार आहे. -x + y इज इक्वल टू 5. दिस इज नंबर 5. हे 2 पहा तुम्ही. 3 आणि 4 जर तुम्ही पाहिला रिड्युस्ड फॉर्म आलेले आहेत. 3 मध्ये x प्लस आहे, 4 मध्ये -x आहे, इक्वेटिंग कोएफिशिएंट आहे. ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केला, पहा लेट्स ॲड इक्वेशन 3 आणि 4. x हा इलिमिनेट होणार आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. x + y इज इक्वल टू 1, -x + y इज इक्वल टू 5. x गेट कॅन्सल्ड कारण की 1 + 1 मायनस आहे. y + y 2y, 5 + 1 6 होला. सो y इज इक्वल टू 6/3 केला तर 3 येतं. y ची व्हॅल्यू 3 येतं. इझिली आपण लिहू शकतो. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3. जे सोपं आहे तिथंच ठेवलं. देअरफॉर x + 3, कारण की y ची व्हॅल्यू आपण 3 ठेवलं. x + 3 इज इक्वल टू 1 लिहिलं. सो x इज इक्वल टू 1 - 3 होणार आहे, कारण की 3 इकडे आलं तर RHS कडे -3 झाला. सो x इज इक्वल टू -2. देअरफॉर द सोल्युशन काय मिळणार आहे तुम्हाला, xy या पद्धतीने सुद्धा लिहिता येतं. -2 3 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. तर मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 1.1 मध्ये अशी उदाहरणे भरपूर आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही जर गुगलवर किंवा कुठेही इतर ठिकाणी किंवा लास्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये तर मिळाले तर असली उदाहरणांचा तुम्ही सराव करा. आणि इलिमिनेशन मेथड अतिशय सोपा भाग आहे. आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवणार आहे, सोल्युशन काढणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्टिट्यूशन मेथड बघणार आहे, म्हणजे एकाची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये कसं ठेवायचं आणि परत आपण सोडवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रामर रूल पाहणार आहे. तर आपण वर्षभर मॅथ्स सेकंडचे कसे व्हिडिओ बनवले तसे मॅथ्स फर्स्टचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. मी इथेच थांबतो. धन्यवाद.